इथे मी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून 2 तास भिजायला ठेवली होती. भिजवल्यामुळे आपली डाळ पटकन शिजली जाईल आणि एकदम एकसारखी शिजली जाते. हे बघा, ती आता छान भिजली पण आहे. हे अर्धा किलो डाळ आहे आणि ह्या वाटीने मोजली तर ती 1.5 वाटी भरली होती. आता मी इथे जेवढी डाळ घेतली होती ना त्याच्या 4 पट पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्याला एक उकळी काढून घेतलेली आहे. आता त्या उकळत्या पाण्यात आपण ही डाळ सोडू. डाळ ही उकळत्या पाण्यातच टाकायची, त्यामुळे ती एकदम चांगली शिजली जाते. थंड पाण्यात टाकली तर ती व्यवस्थित एकसारखी शिजत नाही, म्हणून हे एकदम एक उकळी काढूनच मग पाण्यात टाकायची. आता थोडं पाणी आटेपर्यंत याला असंच झाकण ठेवू, कुकरवर ठेवू, नंतर झाकण लावू. लगेच झाकण लावलं तर पाणी उती जाईल, म्हणून असंच ठेवू. आता ही डाळ आपण 15 मिनिट अशी झाकण ठेवून शिजून घेणार आहे. तोपर्यंत आपण कटाच्या आमटीचा मसाला तयार करून घेऊ. हे बघा, डाळीला शिजायला घालून अर्धा तास झालेला आहे. आता आपण चेक करू किती शिजली ते. हे बघा, अजून थोडीशी बाकी आहे. त्याला आता झाकण लावून एकदम कमी गॅसवर एक शिट्टी काढून घेऊ किंवा मग 5 मिनिट ठेवू असंच. जर तुम्हाला कमी पाणी पडत असेल तर आपण ही प्लेट घातली, त्याच्यावर पाणी ठेवायचं, ते गरम होतं आणि त्यात टाकून द्यायचं. आता याला एक शिट्टी एकदम कमी गॅसवर एक शिट्टी काढून घेऊ. हे बघा, आता आपली एक शिट्टी झालेली आहे. मी ही वाफ काढून देत आहे. आपण अगोदरच अर्धा तास ही डाळ शिजवून घेतली होती, त्यामुळे एक शिट्टी घेऊन ही वाफ थोडी सोडून द्यायची. आता हे बघा, आपली डाळ एकदम छान शिजलेली आहे. डाळ शिजवताना डाळ ही उकळत्या पाण्यातच सोडायची. त्यानंतर 25 ते 30 मिनिटं ती झाकण न लावता तशी शिजून द्यायची, म्हणजे पाणी उतू जात नाही. आणि त्यानंतर झाकण लावून एक शिट्टी काढून घ्यायची आणि शिट्टी झाली की त्यातली वाफ लगेच सोडून द्यायची, नाही तर मग ती जास्त शिजू शकते. हे बघा, आता ही छान शिजलेली पण आहे आणि आपल्याला आमटीसाठी पाणी पण राहिलेलं आहे. आता हे पाणी गाळून घेऊ. अशी एक चाळण ठेवून मी त्यात गाळून घेत आहे. हे बघा, आता मी हे पाणी गाळून घेतलेलं आहे. आपलं एवढं पाणी निघलेलं आहे. यात कटाच्या आमटीचं भरपूर पाणी होतं आणि डाळ पण छान शिजलेली आहे. आणि हे एवढं पाणी आमटीसाठी पुरेसं होतं. पाणी पण भरपूर निघलेलं आहे. हे बघा, आता ह्या डाळीतलं मी पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे. आता ते एका कढईमध्ये परतवण्यासाठी टाकू. जेवढी डाळ घेतली होती तेवढाच मी इथे गूळ घेतलेला आहे. आता हे परतून घेऊ. इथे मी अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. जर तुम्हाला गोड कमी जास्त लागत असेल त्यानुसार गूळ कमी जास्त करू शकता. आता याला चांगलं परतून घ्यायचं. हे परतवण्यासाठी जरा टाईम जास्त लागतो. एकदम कोरडं होऊन द्यायचं. तुम्ही जर अशा प्रकारे पुरण शिजवलं आणि ह्या प्रमाणात गूळ आणि डाळ परतून घेतली तर एकदम परफेक्ट प्रमाणात आपलं पुरण तयार होतं. आणि तुम्ही जर साखर वापरत असाल तर साखरेचं पण हेच प्रमाण ठेवायचं. एवढ्या प्रमाणात भरपूर गोड होतं. फक्त साखर जर टाकली तर आपल्याला परतवण्याला कमी वेळ लागतो आणि गुळामुळे जास्त वेळ लागतो. इथे मी चिमूटभर मीठ टाकत आहे. डाळ शिजवताना मी मीठ टाकलं नव्हतं. डाळ शिजवताना जर मीठ टाकलं ना कधी कधी डाळ चांगली शिजत नाही, म्हणून मी नंतर टाकते. कोणतेही गोड पदार्थ करताना जर मीठ टाकलं ना त्याची चव आणखीन छान लागते, म्हणून मी एकदम थोडंसं चिमूटभरच मीठ टाकलेलं आहे. आता याला सारखं असं हलवत परतून घेऊ. हे बघा, जोपर्यंत पुरण पातळ आहे ना तोपर्यंत फुल गॅस करून पटापट परतून घ्यायचं आणि एकदा घट्ट व्हायला लागलं का मग मध्यम गॅसवर करून परतून घ्यायचं. आणि पुरण परतायला घेताना कधी पण एकदम जाड तळाची कढई घ्यायची, नाही तर मग पुरण खाली चिटकतं. बघा, हे अजून पातळ आहे त्यामुळे मी फुल गॅसवर परतत आहे.
आणि एकदा थोडंसं घट्ट व्हायला लागलं तर मग गॅस कमी करणार आहे. हे अजून बऱ्यापैकी पातळ आहे. याच्यात गूळ टाकल्यामुळे याला जरा टाईम लागतो. हे बघा अजून खाली चिटकत नाही, ते पातळ आहे म्हणून. जर घट्ट झालं तर ते खाली चिटकायला सुरुवात होते आणि आपली कढई पण एकदम जाड तळाची. हे बघा आता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता मी गॅस थोडा मीडियम करते. आता त्यात पाव चमचा जायफळ, पाव चमचा जायफळ आणि पाव चमचा सुंठ किसून घालत आहे. आणि तुमच्याकडे जर वेलची पावडर असेल तर ती पण पाव चमचा घालू शकता, त्याने पण छान वास येतो. आता हे मीडियम गॅस करून याला परतून घेऊ. हे बघा आता आपलं पुरण झालंय की नाही हे कसं चेक करायचं, तर ते हे बघा जर हाताला असं चिटकलं, हे बघा हाताला चिटकतंय असं, जर ते हाताला चिटकलं तर ते म्हणायचं अजून झालेलं नाही आहे. जोपर्यंत हाताला चिटकत नाही तोपर्यंत हे असं परतून घ्यायचं. अजून थोड्या वेळ 1-5-10 मिनटं मी असं याला परतून घेते. तुम्ही जेवढं चांगलं पुरण परतून घेशाल ना तेवढं चांगलं तुमच्या पोळ्या येते, म्हणजे त्या फुटणार नाही. आणि जर हे पातळ राहिलं तर पोळी सहज फुटून जाते. त्यासाठी एकदम कोरडं करून घ्यायचं आणि ते एकदम परफेक्ट असणं पण तेवढंच गरजेचं आहे. आता याला फक्त 5 ते 6 मिनिट असं मी परतून घेणार आहे. हे बघा आता आपलं पुरण परतून झालेलं आहे. ते कसं चेक करायचं, तर हे बघा हाताला अजिबात पण चिटकत नाही, याचा अर्थ ते व्यवस्थित परतून झालेलं आहे. अशा प्रकारे जर पुरण परतवलं तर आपली पोळी अजिबात पण फुटत नाही. आता हे गरम गरम लगेच बारीक करून घेऊ. हे बघा त्यासाठी मी एक असं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यावर अशी एक चाळण ठेवणार आहे. त्यात आता हे थोडं थोडं पुरण घालून बारीक करून घेणार आहे. हे पुरण घालून असं सगळं बारीक करून घेणार आहे. हे पुरण थंड झाल्यावर आणखीन घट्ट होणार आहे आपलं, त्यामुळे हे गरम गरमच सगळं बारीक करून घ्यायचं. आता हे बघा आपलं पुरण एक बारीक झालेलं आहे आणि एकदम कोरडं झालेलं आहे. जेवढं कोरडं पुरण असेल तेवढ्या आपल्या पोळ्या फुटणार नाही. हे बघा पूर्ण मी करून घेतलेलं आहे. आता पीठ मळून घेऊ. तर त्यासाठी इथं मी जी सुजीची चाळण असते ना ती घेतलेली आहे, त्यामुळे एकदम बारीक पीठ चाळलं जातं. आणि तुमच्याकडे जर सुजीची चाळण नसेल, एखाद्या भांड्याला असं कापड लावून त्याने गाळून घेतलं तरी चालतं, त्याने पण एकदम छान चाळलं जातं. आता हे पीठ तुम्ही तुमच्यानुसार किती लागतंय ते चाळून घेऊ शकता. बघा सुजीच्या चाळणीमुळे एकदम बारीक पीठ खाली गाळलेलं आहे आणि वरती हा चोथा राहिलेला आहे. हे बघा आता मी पीठ मळून घेतलेलं आहे. आपण त्यात थोडंसं तेल टाकू. आता हे एकदम मऊ परत मळून घेऊ. तेलामुळे आपल्या पोळ्या एकदम मऊ मऊ येतात. त्याला चांगलं मऊ करून घेऊ. हे बघा आता मी पीठ मळून घेतलेलं आहे, एकदम मऊ मळून घेतलेलं आहे तेल टाकून. थोडंसं मी हे घट्टच मळलेलं आहे, कारण मी ते आता अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवणार आहे. अर्ध्या तासाने ते ऑटोमॅटिक थोडंसं पातळ होतं, म्हणून थोडंसं घट्ट मळलेलं आहे. आता हे भिजत ठेवू आपण. आता हे झाकण ठेवून साईडला ठेवू. झाकण जर नाही ठेवलं तर ते वरून कडक होतं, म्हणून त्याच्यावर झाकण ठेवू. हे बघा आता मी तुम्हाला चाड्याची पोळी करून दाखवणार आहे. ती मांडे टाईप जी चाड्याची पोळी असते ना ती पण करून दाखवणार आहे. त्यासाठी असे छोटे छोटे 2 उंडे घ्यायचे आणि ते थोडेसे लाटून घ्यायचे. आता यात पुरण भरून घेऊ. तुम्हाला पाहिजे तेवढं पुरण भरू शकता. तुम्हाला जर जास्त पुरणाची पोळी आवडत असेल तर यात पाहिजे तेवढं पुरण बसतं. हे बघा मी किती पुरण घातलेलं आहे. त्याच्यावर ही दुसरी आपण चाणकी केली होती ती घालून असं कडेने दाबून घ्यायचं. तुम्ही जर अशा पद्धतीने पीठ मळलं आणि पुरण केलं ना तर तुम्ही किती पुरण टाकलं तरी तुमच्या पोळ्या अजिबात फुटणार नाही. आता हे असं साईडनं दाबून घ्यायचं, थोडंसं दाबून घ्यायचं असं.
म्हणजे जे पुरण सगळीकडे पसरलं जातं. आणि भाजताना पण ही पोळी अजिबात पण फुटत पण नाही आणि एकदम टम्म फुगते. बघा आता कोरडं पीठ लावून हिला लाटून घेऊ. एकदम हलक्या हाताने पहिल्यांदा कड लाटून घ्यायचे. हे बघा आता आपली पोळी लाटून झालेली आहे आणि पुरण पण एकदम कडेपर्यंत पसरलेलं आहे. आता हिला भाजून घेऊ. आता मी इथे तवा गरम करून घेतला आहे आणि त्यावर आता ही पोळी टाकून घेऊ. पोळी टाकली का ती थोड्या वेळ ठेवायची आणि एकदा पलटून घ्यायची. पलटून घेतली का मग त्यावर साईडनं तूप घालून घ्यायचं. पण तूप घातल्यावर त्याला असं उलटणीनं दाबायचं नाही, परत पलटून घ्यायची. अशीच एकदा दोनदा पलटली का मग ती चांगली फुगते. फक्त उलटणीनं तिला दाबायचं नाही. हे बघा आता पोळी पूर्ण भाजून झालेली आहे आणि किती फुगलेली आहे. अशा सोप्या आणि चविष्ट घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.